आपल्याला करायची आहे मसूरची आमटी. तर आपण इथे मसूर घातलेला आहे शिजायला, म्हणजे मसूरची डाळ घातलेली आहे शिजायला. आणि आता वाटण काढलेलं आहे आपण. तर खोबरं आणि कांदा आपलं घ्यायचा आहे आणि मस्तपैकी असा भाजून घ्यायचा बघा छानपैकी. कांदा आणि खोबरं चुलीमध्ये आता भाजायला टाकलेलं आहे. आणि कांदा चांगला भाजला, खोबरं चांगलं भाजलं की काळसर वाटण आपल्याला काढायचं आहे, म्हणजे आमटी एकदम चवीला छान होते. तर तुम्ही देखील अशी आमटी करता का? नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. कांदा, खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे. आता वाटण करून घेऊया. कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. दे तर वाटण छानपैकी असं वाटलं आहे. काळ्या वाटणातली छानपैकी आमटी होते. मोहरी, थोडीशी कढीपत्ता आणि आपण जे वाटण केलं होतं ते टाकून घेऊया. आता आपण जे घरगुती काळं तिखट केलेलं आहे, म्हणजे काळा मसाला, तो टाकून घेऊया. थोडीशी हळद. सर्व मसाला एकजीव करून घेऊया. चांगला मसाला परतून घ्यायचा. तर मसाला चांगला परतला आहे आणि आपण जी डाळ शिजवली, मसूरची डाळ शिजवली ती टाकून घेऊया. आता जेवढी आपल्याला आमटी करायची तेवढं पाणी टाकून घ्यायचं. चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. आता आमटीला चांगली खदखदून अशी उकळी आली की मग आमटी तयार.